पक्का रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी महिला सरपंचाच्या गाडीवर चिखलफेक केल्याचा प्रकार काल घडला होता। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नवीन दहिपळ गावामध्ये ही घटना घडली। रस्त्याची दुरवस्था झाल्यानं मुलं मंत्र्यांना भेटण्याचा आग्रह करत होते, मात्र इच्छा पूर्ण झाली नाही। त्यामुळे मुलांनी ही चिखलफेक केल्याचं सरपंचांनी सांगितलंय। मी गावात जात असताना मुलांनी माझी गाडी अडवली व माझ्या अंगावर गाडीवर चिखलफेक केली। वारंवार हे रस्ते बघून ते करून मुलांना दरवेळेस मला म्हणायचे, मॅडम रस्ता कधी करणार आहे, कधी करणार आहे, तुमच्याच्याने जर रस्ता होत नसेल तर आम्हाला मंत्र्याकडे घेऊन चला। मी त्यांची ती इच्छा पूर्ण केली नाही, मग त्याच्यामुळे मुलांनी माझी गाडी अडवली व रस्त्यावर चिखलफेक केली। आमच्या रस्त्याला आम्हाला कंटाळा येतो जायला। आमच्या शाळेत शिक्षकांना शाळेत नाही गेलं का 10 रुपये दंड द्यावा लागतो। मग त्या दिवशी तुम्ही काय सरपंचाच्या गाडीवर चिखल फेकला? हा, कशामुळं? आम्हाला रस्ता करून पाहिजे होता। हा, काय सांगशील? काय काय त्रास करावा सहन करावा? नाही का, आम्हाला शाळेत जावं लागतं, डबल नाही का ते छड्या खावा लागतात जरा उशिरा गेलं तर। डबल काय तुझी काय मागणी काय तुझी आता? रस्ता बनवून द्या आम्हाला।